ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज तव संतन की नमामि शंकरानंद गुरुपादांबुजन्मणे सविलास महामोहरासैतकर्मणे पुण्डरीकवरदारिद्र्य पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सब संतन की जय। सांगता का काय वाटतंय? सत्यत्वं बाधराहित्यं जगद्बाधकै साक्षिणः बाधैक साक्षिणः बाधकीं साक्षिको गुरुः न च साक्षिकीष्यते। सत्यत्वं न त्वत्साक्षिकतिष्यते। पुढे सत्यत्वं नाम बाधराहित्यं 29वा श्लोक आहे की आत्म्याच्या सत्यत्वाचे उपपादन म्हणजे प्रतिपादन करण्यासाठी सत्यत्वाचं लक्षण सांगितलेलं आहे आणि ते लक्षण 29व्या श्लोकातून आलेलं आहे. सांगा कशाला सत्यत्व म्हणतात? आत्मा कसा आहे? सत्य आहे. या विश्वात एकच सत्य पदार्थ आहे, अनेक सत्य पदार्थ नाही आणि अनेक सत्य पदार्थ असणं संभवनीय नाही. अनेक सत्य झाले तर कोणतंच सत्य शिल्लक राहणार नाही. म्हणून मूळ सत्य एकच आहे आणि तो आहे आत्मा. मग आत्म्यावर सत्य पदार्थावर भासणारे जे खोटे पदार्थ आहेत ते अनेक आहेत, पण तेही सत्य आत्म्याचं सत्यत्व घेऊन भासतात. आत्म्याचं सत्यत्व घेऊन ते पदार्थ भासत असतात. तेव्हा एक सत्य आत्मा, सत्याचं लक्षण काय? तर ज्याचा बाध होत नाही त्याचं नाव सत्य असं केलं. चला, काय बाध होत नाही म्हणजे कसं सांगा बरं? सांगा काय पडतं? एका तिन्ही कालात बाध होत नाही ते सत्य. त्रिकाल बाधित त्रिकाला बाध्यत्व सत्यत्व. आता सत्य या पदाचा अर्थ व त्याचा जे नित्य आहे ते सत्य आहे आणि ज्याचा बाध होताना दिसत नाही. तिन्ही कालात म्हणजे भूत, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही कालामध्ये ज्याचा बाध होत नाही. खरं सत्य ते आहे की ज्याचा तिन्ही काल ज्याच्या ठिकाणी नसतात ते खरं सत्य. तिन्ही कालात बाध होत नाही हे वरचं लक्षण झालं. पण वास्तविक सत्य काय आहे की ज्याला काल नावाचा प्रकार माहितीच नाही, अखंड पूर्वीपासून नित्य आहे ते सत्य आहे आणि असा केवळ आत्मा. काल शरीराच्या दृष्टीने सांगायला लागले तुम्ही. भूतकाळ, चालू काळ म्हणजे वर्तमान काळ आणि भविष्य काळ हे शरीर दृष्टीने सांगायला लागले. म्हणजे पदार्थ उत्पन्न झाला की त्याच्या मागं काल झाला. पदार्थ उत्पत्तीच्या पूर्वकाल भूतकाळ, पदार्थ उत्पत्ती झाली की वर्तमान काळ, ज्या काळात आहे त्या काळात वर्तमान आणि पुढचा काळ मोजला जातो तो झाला भविष्य काळ. आता आत्मा हा अज आहे म्हणून त्याची उत्पत्ती संभवनीय नाही. अजन्मा असं त्याचं वर्णन आलंय. तो अजन्मा आहे मग त्याचं कालच नाही. म्हणून खरा सत्य तसाच आहे. म्हणून सत्याचं लक्षण जरी केलं की बाध आहे, ज्याचा बाधच होत नाही ते सत्य. त्याचा बाधच होत नाही, ज्याचा नाशच होत नाही व्यावहारिक दृष्टीने तर तो सत्य पदार्थ. आणि असा कोण आहे? एक चैतन्य स्वरूप आत्मा. तो अद्वय आहे आणि एकच आहे, त्याच्यामध्ये भेद नाही. म्हणून जगत नाना रूपाने नटलेलं दिसतं ते उत्पन्न झालेल्या पदार्थांनी, असलेल्या पदार्थांनी नाही. नाना असलेला एकच असल्यामुळे नानात्वच कुठे आहे? तेव्हा निह नाना असती निह नाना असती किंचन. नानात्व येत किंचितही नाही. ज्याचा कधी नाश होत नाही ते सत्य म्हणजे, आणि ज्याचा नाश होतो तो मिथ्या असं सांगते. आणि मनुष्याच्या कोणत्याही म्हणजे मनुष्याच्या कोणत्या समजुतीपुणे म्हणजे त्याला हे ज्ञान होत नाही. बरं, कोणती म्हणजे समजण्यात बुद्धी चालत नाही. बुद्धी चालत नाही असं नाही, पण नको त्या ठिकाणी जास्त चालते आणि जिथे चालायला पाहिजे तिथं नाही. आणि समजूत काही करून घेतो तो असं, म्हणजे त्याच्या मनाने शास्त्राप्रमाणे नाही समजूत राहत, मनाने समजूत राहत.
ती कोती समजूत आहे. शास्त्राप्रमाणे चालला तर समजूत कोती नाही होणार त्याची, तर यथार्थ समजूत होईल. कारण शास्त्र वेगळं सांगतं आणि त्याच्या मनाने समजूत वेगळीच असते. मला असं वाटतं. मग तुला तसं वाटतं तर तुझ्या कोत्या समजुतीप्रमाणे चाललं. शास्त्र म्हणतं का तसं? शास्त्र नाही म्हणत. विचारसागरामध्ये सुद्धा जे शंका आलेल्या आहेत त्या कोत्या समजुतीनेच आलेल्या आहेत. बऱ्याचशा शंका कोती समजूत राहते. त्याने त्याला जगत सत्यत्वाचा आधार घेतलेला असतो. ती कोती समजूत ब्रह्मसत्यत्वाचा आधार नाही घेतला. म्हणजे ब्रह्मच सत्य असं म्हणून चालला की तुमची समजूत वेगळी राहील. आणि जगत सत्यत्वाची किनार त्याला जर लागलेली असेल ती कोती समजूत आलीच. त्याच्यात पण काही सूक्ष्मदर्शी म्हणजे विद्वानाला याचं म्हणजे सत्यमिश्र अंतर समजतं म्हणजे हा. कळतं. तर मग आता त्याच्यातलं अंतर कोणाला समजेल तर विद्वानाला कळतं. हा प्रत्यक्ष आता भासणारा. विद्वान या पदाचा विद म्हणजे जाणणारा, विद्वान जाणण्यात पारंगत जो आहे तो विद्वान. काय जाणलं? सत्य पदार्थ. त्याचं नाव विद्वान. सत्य पदार्थाला जो जाणतो त्याला पंडित असाही शब्द प्रयोग आला. हा, पंडित हा शब्द आलेला आहे ना. ब्रह्मणो गवी हस्तिनी शुनी चैव शपाकेच्या पंडित समदर्शन हा असं म्हटलं. हां, तेव्हा तिथं पंडित असा शब्द प्रयोग आला. किंवा विद्वान मग यांच्या समजुतीत पंडा आत्मविषय बुद्धी ही पंडित हा असं पंडिताचं लक्षण केलं. ज्याची बुद्धी आत्माकार आहे तो काय झाला? पंडित आहे. असं नाही आहे. म्हणून विद्वान पंडित हे सूक्ष्मदर्शी आहेत. आणि कोत्या समजुतीचे जे सत्यत्व जगत सत्यत्वाला धरून चालले ते कोती समजूत. देह सत्यत्व, जगत सत्यत्व. प्रत्यक्ष भासणारा म्हणजे स्थूल सूक्ष्म सृष्टीचा जो निद्रा मूर्छा किंवा समाधी अवस्थेत नाश होत असतो म्हणजे आबान होते. हां, त्याचा साक्षी कोणतरी असलाच पाहिजे. बरं. तर काय आपल्याला विषय सिद्ध करायचा आहे याच्यातून? सत्यत्व आहे म्हणजे तो आत्मा, तो कसा आहे? सत्य आहे आणि तो साक्षी स्वरूप आहे. तिन्ही शरीराचे बाद झाले. कारण शरीर, सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीराचा बाद झाल्यावर जो अवशिष्ट राहतो तो कोण आहे? साक्षी स्वरूप आत्मा आहे. आणि ते तुला मानावं लागेल. तो नाही असं म्हणून चालणार नाही. हां, साक्षी वाचून सृष्टी भासलीच नाही असं म्हणजे अशी स्मृती होणे युक्त नाही सांगितले. बरोबर. साक्षी वाचून सृष्टी भासली नाही असं पण संभवणारच नाही. कारण म्हणून सर्वात साक्षी आहे तर सृष्टी आहे. नुसती सृष्टी आहे असं नाही. कारण सृष्टी मिथ्या आहे आणि मिथ्या सत्य पदार्थावर आधारित आहे. पुढे सर्वांचा अविद्यमानतेचा साक्षी जो आत्मा त्याचा बाद होतो असं म्हणलं तर मग त्या बादाचा साक्षी कोण? बरं, आता साक्षीचा विवाद केला. नाही 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 म्हणजे जसं तुम्ही सृष्टीचा बाद केला आणि कुठे केला? साक्षीच्या ठिकाणी केला. त्या साक्षीचा विवाद करा ना. तुम्ही त्याला कसं ठेवलं? बरं, आम्ही केला बी. तर त्याच्या बादाचा दुसरा साक्षी कोण ते सांगा मला. एका सत्य पदार्थाचा दुसरा सत्य पदार्थ जर काय केला? आश्रय मानला तर आत्माश्रय आदी दोष त्याच्या ठिकाणी तयार होतील. अनेक दोषांची परंपरा, सगळेच दोष तयार होतील त्या ठिकाणी. आणि कुठलीच व्यवस्था लागणार, अनव्यवस्था अव्यवस्था त्या ठिकाणी चालू होईल. म्हणून शरीर देहांचा बाद जो झाला तो साक्षीच्या ठिकाणी, त्या बादाचा कुणी साक्षी नाही. साक्षीचा कोणी दुसरा आश्रय साक्षी होऊ शकत नाही. आता म्हणजे उलट प्रश्न करणारा म्हणजे कारण बादाचा कोणीतरी साक्षी पाहणारा वाचलाच पाहिजे. हा, तर याचा कोणी साक्षी असला पाहिजे. बाद ज्या अर्थी होतो तर कुठे होतो? म्हणजे साक्षीकडे, म्हणजेच तो पाहणारा आहे, द्रष्टा आहे. तो पाहणार आहे का नाही? चेतन स्वरूप. द्रष्टा हा नेहमीच चेतन स्वरूप आहे. त्याला पाहणारा तिसरा द्रष्टा नाही सांगत पाहिजे. तर तोच आहे, एकच आहे आणि तो सत्य आहे. बाद होणे इष्ट नाही सांगते म्हणजे खरं नाही. तसाही बाद होतो असं जर मानले तर अतिप्रसंग येतो. ते बादाला काहीतरी नियम राहणार नाही. बादाला नियम राहणार नाही. त्यामुळे वस्तू म्हणजे पाहिजे त्या वस्तूचा जेव्हा बाद होऊ लागेल तेव्हा तात्पर्य साक्षीचा कोणीतरी पाहिजेच. अशी गोष्ट सिद्ध झाली म्हणजे साक्षीला कोणीतरी पाहणारा पाहिजे. ही गोष्ट सिद्ध झाली. बरोबर. ही गोष्ट दृष्टांताने स्पष्ट करतात. दुसरा झालाय का? नाही.
हीच गोष्ट दृष्टांताने स्पष्ट करतात। अपनी तेषु मूर्तेषु ह्यमूर्तं शिष्यते वियत् अपनीतेषु मूर्तेषु ह्यमूर्तं शिष्यते वियत् शक्येषु बाधितेष्वन्ते शिष्यते यत्तदेव तत् शक्येषु बाधितेष्वन्ते शिष्यते यत्तदेव तत् हरि अपनीतेषु मूर्तेषु ह्यमूर्तं शिष्यते वियत् शक्येषु बाधितेष्वन्ते शिष्यते यत्तदेव तत् अपनीतेषु मूर्तेषु हि अमूर्तं शिष्यते वियत्। एक पदच्छेद शक्येषु बाधितेषु तेषु झाल्यावर खाली राहिला अंते शिष्यते यत् तत् एवं तदेवं असं केलं ना मी अनुस्वार टाकला त्यात नाही आहे का तुमच्याकडे नसेल तर लावून ठेवा अनुस्वार गेलेला दिसतो माझ्या यातला नाही यत् तत् एवं तत् झालं ऐका बरं अपनी तेषु मूर्तेषु हि अमूर्तं शिष्यते वियत् शक्येषु बाधितेषु अन्ते शिष्यते यत् तत् एवं तत्। सांगा भुसारी मावशी हा कुठलं वाचून सांगू राहिले मूर्तेषु अनुस्वार नाही मूर्तेषु हि अमूर्तं पुढं शिष्यते यत् तत् एवं तत्। अपनीतेषु मूर्तेषु अपनीतेषु मूर्तेषु म्हणजे मूर्त असणारे अपनीतेषु म्हणजे आपल्या घरामध्ये असणारे ही अमूर्तम वियत शिष्यते वियत म्हणजे आकाश वियत म्हणजे आकाश म्हणजे आपल्या घरामध्ये असणारे घरातील जे मूर्त पदार्थ आहेत म्हणजे जे जे काय असतील आता इथं घट म्हटलं पण भांडी कुंडी म्हणा भांडी बिंडी काय असतील ते काय केले बाहेर काढले मग खाली कोण राहिलं मूर्त पदार्थ घरातले मूर्त बाहेर काढल्यानंतर तरी सुद्धा अमूर्त म्हणून वियत वियत कसं आहे अमूर्त कारण ते मूर्त नाही आकारवान नाही तर ते हे शिल्लक राहील शिष्यते वियत अमूर्तम वियत शिष्यते घरातले मूर्त पदार्थ बाहेर काढल्यावर खाली घरात कोण राहिलं अमूर्त स्वरूप असणार आकाश शेष राहतं
असं म्हटलं. शक्येषु म्हणून शक्येषु बाधितेषु अंते एवं शक्येषु बाधितेषु अंते, म्हणजे एवं याच प्रकाराने काय बाधितेषु अंते यत शिष्यते, कोण शिष्यते? आत्मा शिष्यते, साक्षी शिष्यते. म्हणजे ज्या वेळेला याच प्रकाराने आता घरातले पदार्थ बाहेर काढल्यावर जसं आकाश शिल्लक राहिलं, हा एक दृष्टांत झाला. तसा हे जे शरीर दिसतं, या शरीर तीनही शरीरं बाहेर काढली, विचाराने काढली. विचाराने तिन्ही शरीरांचा काय केला? बाद केला. तर म्हणले खाली कोण शिल्लक राहील? तर अंते जो शिल्लक राहतो तोच तो साक्षी आहे, आत्मा आहे. तत् एव तत्, तेच ते आत्मस्वरूप असं आहे. तत् एव तत्, तोच तो आत्मे आहे, आत्मा आहे. पंचकोशाचा निराश केला असता. आपलं मुख्य प्रकरण चाललंय ते पंचकोश विवेकाचं चाललंय. म्हणून इथे कोणता विवेक करायचा आहे? तर शक्येषु बाधितेषु अंते, ज्यांचा बाध करता येणार आहे, या न्यायाने काय केला? ज्यांचा बाध केलेला आहे, तर त्याच्यात जे खाली अवशिष्ट राहतं, खाली राहतं, ते तोच आत्मस्वरूप असं आहे. सांगा हीच गोष्ट दृष्टांताने स्पष्ट करतात. हा. श्लोक सांगितलाय, अपणितेषु मूर्तेषु यमूर्तं शिष्यते वियत, शक्येषु बाधितेषु अंते शिष्यते यत्तदेव तत्. अन्वयार्थ सांगितलाय, मूर्तेषु अपणितेषु ही अमूर्त वियत शिष्यते. घरातील घटातील मूर्त म्हणजे साकार पदार्थ बाहेर नेले असता, अमूर्त म्हणजे निराकार आकाश अवशिष्ट राहते. तर घरातील घटादी मूर्त साकार पदार्थ बाहेर नेले असता, मूर्त म्हणजे ज्यांचे आकार प्रतीला येतात. आकाशाचा आकार प्रतीला आला का? नाही आला. म्हणून आकाश काढता आलं का? नाही. तुम्हाला काय काढता येईल त्यातले? जे जे आकारवान पदार्थ आहेत. सुई जरी असली तरी बाहेर काढली, कारण तिलाही आकार आहे. सगळ्यात सूक्ष्मातलं सूक्ष्म सगळे हे पदार्थ तुम्ही जरी काढले, जेवढे आहेत हे सगळे दिसतात. ते म्हणते आता घर रिकामं केलं, विशेष करून भाडेकरू ज्या वेळेला निघून जातो त्यावेळेला तो जसा पुस्तकाचा चॅप्टर असतो, तो कचरा ठेवून जातो. जवळ तिथे काही कामाचं नाही, ते राहिलं का राहिलं. पण या चांगला एखादा व्यक्ती, तर त्याने त्याला घर खाली करायचंय, तर तो सगळे अगदी मालक असेल तर सगळं स्वच्छ करून देतो. कोणाला? भाडे करून त्याने स्वच्छ करून दिलं. आम्हाला जाताना असंच करून द्या. तर तो घरातले सगळे पदार्थ बाहेर काढले. ते म्हणजे आता घरात काहीच नाही. बरोबर आहे? काय नाही. तसे या पाचही कोशांचा बाध झाल्यावर खाली काय राहिला? साक्षी आत्मा शेष राहतो. काहीच नाही असं नाही हो. आता त्याच्यात या शरीरातला ते म्हणले, मग या शरीरात आकाश आणि आत्मा असे दोन पदार्थ राहिले ना हो, हे का नाही? किती राहिले? आकाश आणि आत्मा. कारण मूर्त हा विषय आलाय ना तुमचा. आणि आकाशाला तुम्ही कशात टाकलंय? अमूर्तात टाकलं. आणि मग याच्यातला जर समजा तिन्ही शरीरं बाहेर काढली, तर मग खाली कोण राहिलं? आकाश आणि आत्मा असे दोन राहिले ना. तर आकाशाला जरी मूर्त असं म्हटलेलं असलं तरी कायमस्वरूपी नाही, कारण हे भूतकारी आहे. दृष्टांत आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे खाली आकाशाचाही बाध होतो. आकाश हे अभाव स्वरूप आहे. जसं मायेच्या पोटात दोन पदार्थ येतात, भाव रूप आणि अभाव रूप. हे दोन्ही मायेच्या पोटातले पदार्थ आहेत. म्हणून आकाश ही मायाच आहे. आता आम्हाला साधारण हे बाकीचे तीन पदार्थ जास्त प्रतीला येतात. वायूची सुद्धा लोकांना तेवढीशी काय प्रतीती येत नाही. असं जर आवाज वारा नाही सुटला म्हटले, झाड हालायला लागले, हो वारा सुटल्यावर का म्हटले, म्हणजे प्रतीती आल्यावर ते आहे म्हणतात आणि एरवी नाही म्हणतात. आणि तीन भूता पृथ्वी आप तेज यांची मात्र प्रतीती जास्त येते. वायू पण अमूर्तमध्ये धरायचा. वायू अमूर्तात येतं, कारण दिसतो कुठे तेव्हा.
आता त्याला जर काही उपाध्या लागल्या तर तो दृश्य होऊ शकतो, उपाधीच्या द्वारे होऊ शकतो. जसं गंधकादी उपाधी जर लागली, गंधकाची केमिस्ट्रीवाले कोणी असतील तर आपल्याकडे होते ते काका केमिस्ट्रीवाले, एम एस केमिस्ट्री होते ना ते जोशी ना कुलकर्णी कुलकर्णी, काका. हा. हां. तर ते त्याला गंधकादी असे जर काही उपाधी लागली त्या वायूचं, मग तो असा दिसतो तो दृश्य, पण त्याच्यात गंधकाचे अंश त्याच्यामध्ये असतात, तेव्हा वायू तत्स्वरूप बनलेला. चला, पण ते म्हणजे रूपवान नाही, कारण रूप कुठं सुरू झालं, मूर्त कुठं झालं, तेजापासून. पण तरी सुद्धा हे सगळेच पदार्थ काय, नाहीतरी आता ध्वनी लहरी आपण पाहतो, मोबाईलवर काम चाललंय त्याच्यात चित्रलहरी, ध्वनी लहरी, ते चित्रलहरी ध्वनी लहरी परावर्तित केलेले असतात ना भौतिकशास्त्र, ते त्याच्यातही तेही मूर्त दिसत नाही, पण सगळी यंत्रणा तर चालू आहे त्याच्यामध्ये. हे सुद्धा माया कार्यच आहे ना, नाहीतर मग ध्वनी लहरी सुद्धा आत्मा झाली असते आणि ते दिसत नाही ना मला, तसं होत नाही. तर मायेचे दोन कार्य आहेत, एक भावरूप कार्य आणि दुसरं अभावरूप कार्य मायेचे आहेत. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी भावरूप आणि अभावरूप या दोघांचाही अत्यंत अभाव आहे, ते दोन्हीही नाही. केवळ एक अद्वैत साक्षी शिल्लक आहे. चला, एवं शक्येषु बाधितेषु अन्ते यत् शिष्यते, त्याच न्यायाने ज्यांचा बाध करता येणे शक्य आहे अशा शरीरे इंद्रिय ज्यांचा बाध करता येणं शक्य आहे, कोणाकोणाचा? सोपं एका वाक्यात, मायाकृत पदार्थ. बस, ज्यांचा बाध करायचा, कोणाचा करायचा? कारण दोनच पदार्थ आहेत, एक आत्मा आणि दुसरा अनात्मा. अनात्मा म्हणजेच माया आणि बाध कोणाचा करायचा? अनात्म्याचा. म्हणजेच मायेतल्या जे काही घटक असतील सगळ्याचा बाध केला. खाली शेष राहिला म्हणजे जो असतो, किंबहुना त्याच्या सत्तेमधून जर पाहिलं, म्हणजे पारमार्थिक सत्तेतून पाहिलं, तर अन्य कोणत्याही सत्तेचा अत्यंत अभाव आहे, कोणत्याच सत्ता नाही. तर केवळ सांगण्यापुरते आम्ही सत्तांचा विचार केलेला आहे. किंवा जीवाला मोक्ष द्यायचा, तर मग जीवाची समजूत गृहीत धरून व्यावहारिक सत्ता बनवली. त्याला प्रतीती ज्या पदार्थांची येते म्हणून तीच व्यावहारिक सत्ता प्रातिभाषिक आहे म्हणून समजून सांगितली. आणि त्याला सांगितलं आत्मस्वरूप, अर्थात चैतन्याच्या ठिकाणी प्रातिभाषिक सत्तेचाही अत्यंतचा अभाव. नसलेल्याचं कशाला असलं म्हणायचं? नाहीच आहे ना, मग आहे काय तेव्हा? नाहीच आहे, ती वास्तवता आहे. पण जोपर्यंत अशा प्रकारची बुद्धी होणार नाही तोपर्यंत जीव मुक्त होणार नाही. का आमची सारी बुद्धी, जेवढी बुद्धी आहे ना, ती मायाकृत पदार्थांचं तादात्म्य धारण करते आणि त्या तादात्म्याच्या द्वारे हा जीव जो आहे तो जगत राहतो. त्याला हे जर तादात्म्य नाही दिलं तर तो म्हणतो मग मी कसा काय, मी नित्य आहे याचं त्याला असं वाटतच नाही. म्हणून त्याला मी असं म्हणण्यासाठी एक जागा तयार केली आणि तो आहे, ते आहे देह. त्याने मीची जागा बनवली आणि ते आहे देह, आणि ते तर आहेत खोटे. म्हणून अधिष्ठान सत्य आहे आणि भासणारे पदार्थ मिथ्या आहे. अवशिष्ट राहिलेला पदार्थ सत्य आहे आणि भासलेला पदार्थ मिथ्या आहे. म्हणून त्यांचा वाद, कोणत्या पदार्थांचा वाद होतो? मिथ्या मायाकृत अनात्मक पदार्थाचाच वाद होतो. सत्य आत्म्याचा वाद कोणी करू शकत नाही, कारण तो निर्विवाद सत्य आहे. पुढे, त्याच न्यायाने ज्यांचा बाध करता येणे शक्य आहे अशा शरीरे इंद्रियदेकांचा बाध केला असता शेवटी जे अवशिष्ट राहते तेच ते आत्मस्वरूप आहे. शेवटी जे अवशिष्ट राहते म्हणजे शिल्लक राहते तेच आत्मस्वरूप आहे. याला जाणल्यानंतर जीव हा मुक्त होतो. जोपर्यंत त्याने जाणलेलं नाही, म्हणजे तदाकार बुद्धी धारण करून अनुभव घेतला नाही, याला अनुभव, जाणणं या पदाचा अर्थ इथला आता अनुभव घ्यायचा. पुढची स्टेप्स जी आहे ती अनुभवाची आहे. अनुभवाच्या नंतर काहीच नाही, म्हणजे तिथे परमार्थच संपतो. पण त्याने आत्म्याला जाणलं की संपलं.
का हो तुम्ही सगळा शिजवलेला भात असा चिवडत बसता का? नाही तुम्हाला मग त्याच्यातल्या एखादं शीत घेऊन पाहावं लागतं. कोणाला? नवीन स्वयंपाक करणाराला. आणि बाकीचे जे जुने स्वयंपाक आहेत ते नजरेवर काम करतात. ते म्हणजे थांबा थांबा आता शिजलाय का नाही. आणि ती नजर कशासाठी ती त्याच्याही पुढे जर अजून जर करा ते कुकरमध्ये टाकला ते म्हणले करा शिट्ट्या बनते कुकर बंद करा. ते म्हणले कसं काय शिजला. पण तुम्ही तर ह्या घरात आहे तिकडे तर तिकडे स्वयंपाकघर तिकडे आहे. तर ते म्हणले नाही. आता त्यांनी ते शिट्ट्यावरून बी जजमेंट केलं किंवा 3 लागतात ना. 4 नाही 4 झाल्यावर खिचडी होती 3च पाहिजे. 3 झाले की ते म्हणते का त्याच्यातही समजा जर चुलीवर असेल तर काय करणार. तिथं शिट्ट्या नाही आता म्हणजे कुकर नाही. बिगर कुकरचा तरी गंधावरून ज्ञान होतं आणि नजरेवरून बी होतं. समजा जर तिथं समोर भात दिसत असला तर झालेला आहे बरं का तू घ्या. भाताला लय जर आणखीन जाळत बसले तर लागल तसा करपण्याची शक्यता आहे. हा एकदा ज्ञान झाल्यानंतर ते म्हणले अजून ज्ञान व्हायला पाहिजे अजून ज्ञान व्हायला पाहिजे अजून काय ज्ञान व्हायला पाहिजे. एक विशिष्ट पोझिशनला तो जसा पदार्थ काढून टाकला तोच प्रकार परमार्थात आहे. आत्मसाक्षात्काराच्या नंतर काहीच नाही. तर ते म्हणले मग देव करायचा का नाही. तुम्ही देव झाले ना आता देव कोणाचा करता. देव तोपर्यंत चालू असतो जोपर्यंत तुम्ही देव होत नाही तोपर्यंत तुम्हाला देव करावा लागेल. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची. जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याला अन्य पदार्थाला देव समजता आत्म्याला न समजता तोपर्यंत तुम्हाला परमार्थ करावा लागेल. तो या जन्मात करावा लागेल पुढच्याही जन्मात करावा लागेल. कारण तुम्ही खऱ्या देवाला विसरलेले आहेत आणि ओळखतही नाही. आणि खरा देव लांब नसून तुझे आहे तुझ पासी परी तू जागा चुकलासी चिवडून या नाशी तुझ्या घरच्यांनी केली. घरच्यांनी म्हणजे काम क्रोध मध मोह मस्ती घरचे खास राहिलेले पिंडात बसलेले आणि त्यांनी सारा घोटाळा करून ठेवला. हे देव दर्शनाच्या आड कोण असतील तर हेच बसले. म्हणून वास्तविक तुम्ही तर सुखी आहात. तुमच्या ठिकाणी यत्किंचित दुःखाचा लेश नाही. मग आम्हाला महाराज दुःखी का भासतं. बायको मेली म्हणून कोणी दुःखी नाही तर बायको कशी आहे ही कळाली नाही म्हणून दुःखी आहे. विषय संपत्ती हरण झाली नष्ट झाली म्हणून कोणी दुःखी नाही तर विषय कसे आहेत हे कळालेच नाहीत म्हणून दुःखी. विषय तसेच आहेत. रोहिणीचे जळ त्यांचं नावच केलेलं आहे. त्यांचा ज्यांच्या ठिकाणी अनित्यत्व त्या विषयाच्या ठाई काही आस्तिक्य बुद्धी नाही. माऊली ज्ञानोबराय म्हणतात त्या विषयांच्या ठाई कधी तुम्हाला ते सध्या नाही मध्ये म्हणून त्यांच्या ठिकाणची बुद्धी काढा आणि आत्मस्वरूपाकडे गेली की जीव काय होतो आनंदी होतो सुखी होतो. दुःखातून बाहेर पडण्याचा हा सगळ्यात मोठा भाग आहे. आणि शास्त्राने हे केलं. जीवाचं दुःख नाश करायसाठी शास्त्र आहे ना. देवदेव करून जर दुःख वाढत असेल तर तुम्हाला तो देव कळाला नाही. कारण तुम्ही देवदेव बी करता आणि दुःखी बी आहात. ते दोन्ही गोष्टी कशा काय एकत्र राहतील. देव तर सुखस्वरूप आहे. सुखरूपायचा तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातो आणि तेच वारकरी दुःखी असं होईल का. नाही तर दुःखी राहत असतील तर त्यांनी पांडुरंगाला ओळखलेला नाही वेद घेतलेला नाही अनुभव घेतला नाही. चला तेव्हा चालत राहील. प्रकाश सांगितलंय एखाद्या भ्रमिष्ठ पुरुषाने भ्रमाने आपल्या घरातले सर्व घटादी पदार्थ व घर यांचा जरी नाश करून टाकला तरी त्याला तेथील अवकाशाचा नाश करता येत नाही. येईल का. आकाशात धोपटून काढतो म्हणजे आज आता आकाश काय धोपटणार आहेस तू. कारण ते मूर्त नाही. म्हणा ना काय म्हटलं आकाशाचा दृष्टांत आत्म्याला दिला ना. दृष्टांत पण यथा सर्वगतम सौक्ष्म्याद आकाश नोपलिप्यते शरीरस्थोपि कौन्तेय तथात्मा नोपलिप्यते. तर तेव्हा अशा प्रकारचा आकाशाचा दृष्टांत आलेला आहे. आकाशासारखा आहे हा दृष्टांत. कारण हा जसा दिसत नाही आकाश जसं अमूर्त आहे मूर्त दिसत होत नाही तसा आत्मा सुद्धा
पुढे दिसतो म्हणून त्याला दृष्टांत. पण आत्मा हा हाव स्वरूप आहे आणि आकाश हे आव स्वरूप. एक पदार्थ भावरूप असून अमूर्त आहे आणि एक पदार्थ अभावरूप असून अमूर्त आहे. आकाश अभावरूप अमूर्त आणि आत्मा भावरूप आणि तसा तो अमूर्तच कारण त्याला विषय त्याला कुठल्याच ह्याने जाणलं जात म्हणजे मायाकृत पदार्थ जाणायचं. आत्मा भावरूपच आहे. आत्मा हा भावरूप पण तो जाणला जात नाही. मग अमूर्त असा शब्द आला. मूर्त आणि अमूर्त मायाकृत पदार्थात आपण पाहायला गेलो तर आकाश आहे अमूर्त झालं. आत्मा कसा झाला अमूर्त झाला पण भावरूप झाला आणि आकाश अभावरूप. दोन्ही अमूर्तच आहेत ना कारण आत्मा भावाभावरूप सांगतो. भाव अभाव रहित असा आहे. ज्याला भावही कुठला भाव पण येत आता मायाकृत. ज्या वेळेला आपल्याला इकडून बोलतो आपण त्यावेळेला मायाकृत भाव आणि अभाव त्या दोघांच्या भाव अभाव रहित तो आत्मा आहे. म्हणजे त्याची एक सत्ता स्वतंत्र आहे का नाही. त्या स्वतंत्र सत्तेत तो अभावरूप आहे का भावरूप आहे. त्याच्या सत्तेत तो भावरूप आहे का अभावरूप. मायाकृत सत्तेत तो भाव अभाव रूप आहे. म्हणजे भावही नाही आणि अभावही नाही दोन्ही राहित्य आहे. आणि त्याच्या सत्तेत म्हणजे पारमार्थिक सत्तेत आत्मा कसा आहे अभावरूप आहे का भावरूप. म्हणून तिथं थोडासा भाव नाही. एका ठिकाणी भाव अभाव रहित केलं पण त्या मायाकृत सत्तेमध्ये पण त्याची जर सत्ता भाव अभाव रहित आहे हा असं ज्यावेळेस म्हणायचं त्यावेळेस मला असं वाटतं म्हणा. ते भाव म्हणजे ह्याच्या मनात काही भावच नाही बुवा अशा अर्थानं तो भाव नाही, तसं नाही. इथे आधी सत्तेची विभागणी करा. पारमार्थिक सत्ता आणि व्यावहारिक म्हणा किंवा प्रातिभाषिक सत्ता. तर या सत्तेमधून आपलं बोलणं चाललंय आता. पारमार्थिक सत्तेत पदार्थच नाही का पदार्थ आहे म्हणजे भाव आहे. कसं झालं. पारमार्थिक सत्ता कशाला म्हणतात लक्षण सांगा. पारमार्थिक त्याला ते सत्ता पारमार्थिक म्हणजे सत्य पदार्थाची पारमार्थिक सत्ता. हा आता ज्या पदार्थांचा बाद होतो ते कशाने ब्रह्मविद्येने. मग त्या व्यावहारिक सत्ता व्यावहारिक ज्याचा ब्रह्मविद्येने बाद होतो तिथं व्यावहारिक सत्ता आहे. आणि ज्याच्या ब्रह्मविद्ये वाचून कार्याचा कारणात प्रातिभाषिक सत्तेमध्ये गेला. आता ज्या सत्तेत बाधच होत नाही याचा एक पदार्थ त्याचं नाव काय पारमार्थिक सत्ता. मग ती पारमार्थिक सत्तेत त्याचा भाव आहे का अभाव आहे. म्हणजे तुम्हाला कळण्यासाठी तरी तसं म्हणावं लागेल नाहीतर अभाव सिद्ध होईल आत्म्याचा. ही शून्यवादी त्याच्यावर बसलेली. मग माध्यमिकाने आणि दुसरा जो भावाभावाचा विषय आलाय ज्या सत्तेतून आपण बोलतो ते आहे व्यावहारिक सत्ता. म्हणून व्यावहारिक सत्तेत आत्म्याचा भाव आहे का अभाव. व्यावहारिक सत्य तो भाव आणि अभाव कशातून काढले तुम्ही त्याच्या पलीकडे आहे. म्हणून तो भाव अभावातीत आहे असं बोलणं येते. तसा तो सतही नाही आणि लक्षात आलं. तो सत आहे का असत आहे. सत असत विलक्षण. आता सांगा आता तुमचं काय मला असं वाटत होतं की एखाद्या आपण म्हणतो की याला भाव नाहीये ह्याच्या मनात ह्याच्यात काय भावच नाही. त्याला आपण म्हणतो एका दिवशी कळवळा आला तर मग त्याच्या मनात भाव आहे. कळवळ्याचा भाव वेगळा अशा भाव अभाव व्यतिरिक्त तो आत्मा आहे असं म्हणतो. नाही तसं नाही तसं नाही. तर ते तुमचा भाव म्हणजे तुम्ही ज्याला कळवळा म्हणतात तसा नाही. इथले शब्द प्रयोग कशासाठी वापरले मूर्त आणि अमूर्त. तर तो मूर्त आहे का अमूर्त आहे. तर इथे जसा वापरला ना शब्द म्हणून हे या सत्तेतले शब्द वापरतो आपण. समजा जसं आकाश मूर्त आहे का अमूर्त आहे.
अमूर्त म्हणून ते नाही भावरूप आहे ना, आहे. तरी ते आहे ना. हा, आणि काही पदार्थ मूर्त दिसत आहेत त्यांनाही तुम्ही आहेच म्हणता. ते स्थूल आणि झालं. वास्तविक या सत्तेचाच अभाव आहे. म्हणून या सत्तेत आत्म्याचा समावेश नाही, आत्मा नाही असं नाही, पण या सत्तेतल्या कोणत्याही पदार्थांच्या द्वारे याची मोजदात होणार नाही. नाही. पण तुमचे भाव अभाव हे सत्तात्मक बोलू राहिले तुम्ही. आणि एक सत्ता अशी की ज्याच्यामध्ये तोच अद्वैत स्वरूप आहे, मग तिथे आम्ही त्याला भाव आहे असं म्हणतो, तो भाववाला. कारण पारमार्थिक सत्तेत पदार्थ नाही, आत्मा नाही असं म्हणणं म्हटलंय का? नाही तर मग शून्यवादी आहेच आहे ना. आम्ही तेच सांगत होतो तुम्हाला की जगत जसं नाही तसं अधिष्ठान सुद्धा नाही, असं कोणाचं मत आहे? माध्यमिक मताचं शून्यवादी आहे. चला. यावरून साकार पदार्थांचा नाश झाला तरी हा. निराकार अवशिष्ट राहते असा न्याय सिद्ध झाला. साकाराचा नाश झाला तरी निराकार अवशिष्ट राहते. व्यावहारिक सत्तेतून बोलताय. त्याच ठिकाणी सगळं दोहीचा बाद होतो. त्याप्रमाणे झालं का? या पूर्वोक्त दृष्टांताप्रमाणे हा. जेवढे म्हणून आत्म्याला भासणारे दृश्य व आत्म्याव्यतिरिक्त असे देह इंद्रियादी स्थूल सूक्ष्म पदार्थ आहेत. तुमच्या भावपदाचा अर्थ असणे असा करा. भाव या पदाचा अर्थ भावना असा असणे. करू नका. भावना क्या होती तुम्ही भावना असा करताय अर्थ तो करू नका. तर तिथं भाव या पदाचा अर्थ असणे. आता समजा पाठाला हे लोक आता येतं भाव आहे सगळ्यांचा हा, आता आणि गेल्यानंतर सगळ्यांचा अभाव नाही भाव. होणार काही असा अर्थ करा. असा अर्थ होईल. चला. त्यांचा नेती नेती इत्यादी श्रुतीने बृहदारण्यक उपनिषदामध्ये श्रुती येते न इति न इति, म्हणजे हा नाही, हा नाही, हे नाही, न इति हे नाही, हे नेते नाही. नेते अन्नमय कोश नाही म्हणजे न इति, प्राणमय कोश न इति, मनोमय कोश न इति, विज्ञानमय कोश न इति, आनंदमय कोश न इति. आणि मग ते म्हणले पदार्थ संपले ना हो, आम्ही कुठपर्यंत? मग तुम्ही जिथं संपलेले असतील तिथं थांबा. तेव्हा पदार्थाचा सांगायचं सगळे संपल्या, काहीच नाही राहिले मग याचं महाराज. अवतरण ते संपलेलं मग काहीच नाही राहिल्यात तुम्ही मौन झाले. म्हणजे तुम्ही गप्प बसले का नाही? कारण नाहीच काही तर काय करावं. मग ते आता गप्प बसले. तेव्हा गप्प बसले म्हणजेच त्या ठिकाणी त्या आत्म्याचं अवतरण आहे, म्हणजे असणं संभवते, असणं झालं त्याचं. पण त्याच्या असण्याला कोणत्याही शब्दांनी वर्णन केलं नाही. म्हणून न इति तिथे शब्दच पुरत नाही. शब्द मायाकृत पदार्थाचं वर्णन करतात. किंवा मागं सांगितल्याप्रमाणे नामरूप संबंध जाती क्रिया भेदू, नामरूप संबंधू जाती क्रिया भेदू, आकारातीत प्रवादू वस्तुसी नाही. तर हा नाम रूप संबंध जाती क्रिया आणि भेद याच्यामध्ये येत नाही. आणि याच्यामध्ये जे जे पदार्थ आले, आता हा ग्रंथ याचं नाव पंचदशी आहे का नाही? म्हणजे त्याचं नाव, नाम रूप झालं का नाही? याला रूप दिसतंय चौकोनी आकार. नाम रूप संबंध प्रस्थापित आहे का नाही? माझा आणि ग्रंथाचा आणि व्यासपीठाचा संबंध. नाम रूप संबंध ग्रंथत्व, जाती. नाम रूप संबंध जाती क्रिया. क्रिया होते का नाही? याच्यामध्ये क्रिया होते. पदार्थात जे जे पदार्थ आहेत तिथे क्रिया बांधता आहे. म्हणजे नाम रूप संबंध जाती क्रिया आणि भेद म्हणजे तो वेगळा आहे. तर अनेक सगळ्या पदार्थांच्यावरून हा पदार्थ भिन्न झाला, भेदाने युक्त झाला. तर ह्या सगळ्या गोष्टी घडतात. संबंधामध्ये संयोग संबंध म्हणजे जो घडला ना, या पदार्थात त्या पदार्थाशी होणारा संबंध किंवा बाकीचे सगळे संबंध पाहून घ्या. ते संयोगच संयोग झाला. संयोग संयोग, उभयतर संयोग. उभय तर त्याच्यातले हे तर हे कर्म न्यायशास्त्रकारांनी कर्म संयोग आणि कर्मज आणि अन्यतर कर्म संयोग. ते सामान्य लक्षण संबंध, ज्ञान लक्षण संबंध आणि त्याच्यात योगच धर्म लक्षण योग संबंध, ते तीन अलौकिक संबंध अलौकिक आणि आहेत. लौकिक. त्याच्यात तीन आणि याच्यात सहा आहेत लौकिक बस संबंध. सगळं कळालं. तर हे सगळे न्यायशास्त्रातले संबंधला. तर ते पदार्थ आता हे आत्म्याच्या ठिकाणी कोणते कोणते संबंध लावले? कोणता संबंध? कोणताच संबंध बसला नाही. लौकिक